पुन्हा जायचंच आहे, कधी ना कधी जायचंच आहे. ज्ञानोबा सांगतात उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बघा, जो जन्माला आलेला आहे त्याला कधी ना कधी जायचंच आहे. म्हणून आज द्वितीय वर्ष लागलं, द्वितीय पुण्यस्मरण लागलेलं आहे, तरी या परिवाराला त्यांची आठवण आहे. खरं तर माणूस एकदा माती आड झाला की पुन्हा दिसत नसतो. एकदा सूर्य डोंगराच्या आड गेला तर आपल्याला दिसतो, पण माती आड गेलेला व्यक्ती पुन्हा दिसत नसतो. म्हणून हे जे शरीर आहे ना भगवंताने आपल्याला दिलेलं, बघा आपण कोणाला तरी विचारा. आता आपण मयूर महाराजांना विचारू की महाराज तुमचा गळा मला द्या, माझा गळा तुम्हाला घ्या, देतील का ते? ओ वैभव बहीण येणवर तर पैसा कमाडोस. असं आता जर यज्ञेश महाराजांना सांगितलं तुमचे हात मला द्या आणि माझे हात तुम्हाला घ्या, ते म्हणतील एवढा बारीक हात मी काय करू? अंगमा ताल नाही, हात मेणबत्त्या पाय अगरबत्त्या. तर बघा आपण कोणाकडे सहज मागितलं जरी ना, एखाद्याला सांगितलं तुझा डोळा दे, एखाद्याला सांगितलं तुझा गळा दे, एखाद्याला सांगितलं तुझा हात दे, देतील का हो? देणार ना? बोलता कंजूसच असते. बघा आपण कोणाकडे मागितलं तरी देणार नाही, कारण एवढा अनमोल देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. म्हणून या भगवंताने दिलेल्या शरीराची आपण कदर केली पाहिजे, कारण आठवण तरी ठेवली पाहिजे भगवंताची. आपल्याला काय सोमवारीच देव आठवतो फक्त, महादेव फक्त आपल्याला सोमवारीच आठवतो, बाकीचे वार काय झाले? श्रावण महिन्यातच देव आठवतो. बघा आपल्या भगवंतांनी एवढं शरीर दिलेलं आहे, 100 50 वर्ष आपण जगतो, तरी सुद्धा 100 वर्ष 50 वर्ष आपल्याला आपण एकदा तरी नाव घेतो का भगवंताचं? कीर्तन मला येतच ना बहीण, हा विठ्ठल विठ्ठल कोण म्हणस? आठे टाळ्या वाजवायला लावा तरी त्या मागला टाळ्या वाजतेस नाही, आठल्या पुढल्या टाळ्या वाजतेस. बघा भगवंताचं नामचिंतन एकदा तरी आपण केलं पाहिजे, भगवंताला एकदा तरी आपण आठवायला पाहिजे, कारण की हा देह कशासाठी दिलेला आहे? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटा पाधिकेचा, तोया झाला पाटा पाधिकेचा. देवे दिला भजना गोमटा, तोया झाला पाटा पाधिकेचा, तोया झाला पाटा पाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला बघा देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटा बाधिकेचा. मग तरी सुद्धा आपल्या घरी झोपा होत नाही तरी आपण कीर्तनात झोपा काढत असतो. सर्वांना झोपा लागते का? येते नाही ना, म्हणजे मी तुम्हाला बोलत नाही बरं का. मग देवाने हा देह कशासाठी दिलेला आहे? भजनासाठी दिला आहे. तर आता सर्वांनी एकदा भजन करूया, मग पुढचं कीर्तन सुरू करूया. सर्वांनी हात वरती करायचे. होईनात का? ज्ञानोबा राया माझ्या
सकया बाई ज्ञान सकया बाई ज्ञान सकया बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपानुका बाई ज्ञान सकया निवृत्ती राया माझा निवृत्ती राया सोपानुका बाई ज्ञान सकया झाल्यात का सगळे फ्रेश वहिनात का फ्रेश मांगे ओ बहिणी स्वन मांगे बघा भगवंताने हा इतका सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे मी सर्वांना हात वरती करायला लावलेले 5 मिनिटं होते फक्त 5 मिनिटं होते फक्त वरती हात बघा आपण भगवंतासाठी सुद्धा आपण भजन पूर्ण होईपर्यंत हात वरती करू शकत नाही भगवंताने एवढं अनमोल शरीर आपल्याला दिलं आहे आणि असं समजा की हे शरीर आपल्याला भाड्यानेच दिलेलं आहे आणि भाड्याने दिलेल्या शरीरामध्ये काय करावं आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे संसार करावा पण असोनी संसारी जीवे वेगू घरी वेदशास्त्र भारी संसार करावा पण भगवंताचं नामचिंतन नाही करावं सावता बाबाने काय केलं होतं अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई बघा आपल्या कर्मामध्ये भगवंताला शोधलेलं होतं आपल्या मळ्यामध्ये भगवंताला पाहिलेलं होतं का ते संसार करत नव्हते का तेही संसार करत होते पण भगवंता सुद्धा त्यांनी शेतामध्ये पाहिलेलं भगवंताला त्यांनी शेतामध्ये पाहिलेलं आपण नाही जास्त एवढं तर नाही करू शकत मला गॅरंटीशी तुमणार आपला अख्खा दिवस गायात एक दिवस पार पडतस म्हणून नाही दिवसभरात पण 1 तास तरी गाया देवापेक्षा नामचिंतन करायला ना भगवंताचं नामस्मरण करायचं ना कारण या नामामुळे अनेक दोर संत तरुण गेले हो आणि आपण शेतच म्हणून आता तो वाल्हा कोळी किती महापातकी होता राम राम म्हणत त्याला केले रामाआधी भगवंताचा जन्म होण्याआधीच त्यांनी भविष्य लिहून ठेवलेलं होतं केले रामायण रामाधी केले रामायण रामा केले रामायण रामा आधी केले रामायण रामा आधी गुडियाची कीर्ती वाढली गाण वाढली गाण गुडियाची कीर्ती कोळ्याची कीर्ती वाढली गाण वाढली गाण रामायण रामाधी रामाधी केले रामायण जाऊ द्या माफ तुम्हाला बघा एवढा महापातकी होता त्याने रामायण रामाआधी करून ठेवलेलं होतं कशामुळे फक्त नामस्मरणाच्या बळामुळे आपण एवढं नका करू दिवसभरात थोडा तरी वेळ काढावा
म्हणून या भगवंताने आपल्याला हे भाड्याने शरीर दिलेलं आहे ना, तर आपण त्याचा काही ना काही उपयोग केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला तिथे चांगली गती मिळेल, चांगली पदवी मिळेल. तिथे इथे किती बी पदवी मिळवला तरी काय कामाच्या नाही, तिथे चांगली पदवी मिळेल. म्हणून आपण आत्तापासून नामस्मरण केलं पाहिजे, कारण भगवंताने भाड्याने दिलेलं आहे. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मग काय सांगितलेलं आहे, हे भाड्याने दिलेलं शरीर ना कधी जाईल याचा अंदाज नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतर स्वीकारीजे चैतन्य नाथे. ज्या प्रकारे आपण एखादा नवीन कपडा परिधान करतो, तो जुन्या झाल्यावर आपण काय करतो, घालून घेतो, फेकून देतो, नाही तर गोधड्या शिवतोस, आपण तो कपडा फेकून देतो. त्याच प्रकारे हे शरीर जोपर्यंत नवीन आहे ना तोपर्यंत चांगलं. एकदा जर जीर्ण झालं तर ते सुद्धा आपल्याला टाकावं लागतं आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करावा लागतो. मग ते शरीर कसलं का असेना, कुत्र्या मांजर किडे कशाचं का असेना, मग ह्या देहामध्येच आपल्याला देवाचं भजन करता येईल. कारण पशु पक्षी आपलं नामस्मरण करा असं बोलू शकतो का, नाही बोलू शकत. हे आपण तुम्हाला सांगू शकतो, कारण की ह्या देहाची इच्छा सुद्धा स्वर्गातले देव करत असतात. स्वर्गीचे अमर इच्छिताची देव, स्वर्गीचे अमर इच्छिताची देव, ओ स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा. मृत्युलोकी मामा जन्म आमा, जन्म आमा, ओ मृत्युलोकी मामा, धर्म मामा, धर्म मामा. मृत्युलोकी मामा जन्म आमा, लक्ष्मी मामा, धर्म मामा, धर्म मामा. नारायण नामे वहु जीवन मुक्त नारायण नामे वहु जीवन मुक्त, ओ नारायण नामे बहु जीवन मुक्त, नारायण नामे बहु जीवन मुक्त. म्हणून हे देह दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमे वेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय. बघा, या कलियुगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे आपल्याला. एक संतांची भेट, एक मुमुक्षुत्व म्हणजे वैराग्य, आणि तिसरं म्हणजे हा देह. हा मनुष्य देह आपल्याला दुर्लभ आहे. म्हणून मनुष्य ज्ञान मोल रे, मिट्टी में का रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न मोल रे, अब जो मिले फिर न मिले, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. देहा दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. टाळ्या वाजवा की राव. तुम्ही म्हणशाल हाई टाळ्या वाजाडी वाजाडी दाखा, 11-12 वाजाडी दे म्हणची. बघा, हा नरदेह आपल्याला दुर्लभ आहे, सर्वांना माहिती आहे. हा नरदेह जीर्ण आहे हे सर्वांना कळालं आहे.
कारण हे तो मुद्दे का घ्यावे लागले माहिती का? आज हे द्वितीय पुण्यस्मरण सुद्धा होतं आणि हरतालिका पण होती, म्हणून हे मुद्दे तुम्हाला महत्वाचे सांगायचे होते. म्हणून आता हे मुद्दे झाले, आता पुढे ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल